कल्याण पूर्व मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या कार्यकर्त्यांचा गाडीवर हल्ला। उल्हासनगर येथील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्याण पूर्व मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर मध्यरात्री हल्ला केल्याची घटना घडली आहे। उल्हासनगरात काम क्रमांक 4 ओटी सेक्शन परिसरात धनंजय बोडारे यांची मुलगी धनश्री बोडारे आणि सोबत कार्यकर्त्यांची गाडी असं या परिसरातून जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गाडीवर दगडफेक करत हल्ला केला। मात्र या दगडफेकीत कार्यकर्त्यांची एका गाडीला ही दगड लागल्याने मोठ्या प्रमाणात गाडीचं नुकसान झालंय। यावेळी बोडारे यांची मुलगी धनश्री बोडारे ही दुसऱ्या गाडीत असल्याने थोडक्यात बचावली। या प्रकरणी धनंजय बोडारे यांनी रात्री उशिरापर्यंत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। मात्र या घटनेत एका गाडीचं नुकसान झालं असून कल्याण पूर्व मतदारसंघात राजकीय वातावरण तापलंय। रात्रीच्या गाड्या फिरतात, त्यातून काय पैसे वाटप होतंय अशा प्रकारचं फोन आल्यानंतर आमचे काय कार्यकर्ते, माझी मुलगी त्या ठिकाणी गेली धनश्री, ते त्या गाड्यांच्या मागे जात असताना पंचायत हॉल या ठिकाणी अचानक 10 ते 15 लोकांनी त्यांच्या गाडीवर घेराव घातला, त्यांनी गाडवली यांनी आणि मग गाडीवर ते लोखंडी दांडे, बॅट, हॉकी स्टिक, स्टंप यांनी हल्ला केला। तिथून हे गाडी फिरवली आणि तिथून निघत असताना त्यांनी मागून दगड टाकला। एक मुलाला थोडासा लागला सुद्धा। जर तिथून वेळीच निघाले नसते तर कदाचित त्यांचा जीव सुद्धा गेला असता। त्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देण्यासाठी आलो असता। फक्त एकच नाव त्यांनी घेतलेले, बाकी अमोल सावंत, हैदर नाव देऊन सुद्धा पोलिसांनी घेतली नाही दखल। इतर जवळपास 15 ते आसपास असाच प्रकार या ठिकाणी वारंवार होईल। आजच्या रात्रीत काही होऊ शकतं, कारण मोकाट सुटलेले गुन्हेगार या ठिकाणी फिरतायत। पोलीस सर्वसामान्य लोकांना नोटीस देत आहेत, त्यांच्यावर कारवाई करतायत, पण गुन्हेगारांना मोकाट सोडतायत। आज आणि उद्या रात्रीमध्ये या ठिकाणी काही अशा प्रकारची गुन्हेगार प्रवृत्ती मोकाट सुटल्यामुळे काही होऊ शकतं। अशा प्रवृत्तीकडून सर्वसामान्यांना किंवा आमच्या कार्यकर्त्यांना काय धोका झाला त्यांना संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल, याची नोंद घ्यावी। कायद्याचं राज्य राहिले नाही, पुन्हा सिद्ध होते।